पहा, आपण 50 ते 100 भाज्यांचा सिक्रेट मसाला बनवत आहोत. कांदे टमाटे स्वच्छ धुवून चिरून घेतलेत. इथं मी खडे मसाले घेतलेले, चक्री फूल घेतले, शहाजिरे, मिरे, लवंग, परत तमालपत्र, दालचिनी, हा पूर्ण खानदेशी मसाला आहे आणि ह्याचा सुगंध पण खूप छान येत आहे. कढईमध्ये पहा तेल टाकले आणि त्याच्यावर छान असे सुगंध येईपर्यंत खडे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं, ते पण भाजून घ्यायचं तमालपत्र टाकून. आणि ह्याचा छान सुगंध सुटलेला आहे घरभर. ही पेस्ट आपण 15 दिवस महिनाभर वापरू शकतो. हिरवी इलायची पण घेतलेली, त्याच्यामुळं पण टेस्ट छान येते हिरव्या इलायचीची पण. आणि थोडंसं नागकेशर पण घेतलेले. पहा, कांदा टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मस्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा. पहा, आपला कांदा पण छान भाजत आलेला आहे. हे पहा, आपला कांदा छान भाजलेला आहे. आपला कांदा छान भाजला का आपण त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकणार आहोत, जे कापून ठेवलेले स्वच्छ धुवून. कांदा छान असा लालसर रंगावर भाजायचा, जास्त करपायचा नाही, काही नाही. त्याच्यामध्ये आपण काजू पण ॲड केले. काजू आणि जे आपले सफेद पांढरे तीळ आहेत ना, ते पण त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आणि छान परतून घ्यायचे. म्हणजे आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे ना, ती घट्ट आणि छान होते. तुम्ही ह्याच्यात मगज बी पण टाकू शकता, पण माझ्याकडचं मगज बी संपलं होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये नाही दाखवले. तर त्या जागेवर मी इथं सफेद तीळ टाकले. सफेद तीळ पण टाकल्यावर भाजी छान होते. ते पण छान आपल्याला असे भाजून घ्यायचे लालसर कलर होईपर्यंत. त्यानंतर हे पहा, आपण टोमॅटो घातलेले छान परतून घ्यायचे टोमॅटो घालून पण. ही पेस्ट आपल्याकडे जास्त दिवस नाही राहत, पण तुम्ही घरी बनवून ठेवू शकता. हे पहा, लसूण घेतलं आहे मी, अद्रक घेतली 100 ग्रॅम, लसूण 100 ग्रॅम घेतला आहे. आणि ते पण आपण त्याची पेस्ट करून घ्यायची. इथं मी 5-6 कांदे बारीक चिरून घेतलेले पाहू शकता. परत तेल टाकून हे कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लालसर परतला का मग त्याच्यामध्ये हे लसूण आलंची जी पेस्ट आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आणि ती पण छान अशी परतून घ्यायची. हे पहा, मी इथं काश्मीर लाल तिखट घेतले, साधं आपलं लाल तिखट, धना पावडर, हळद. हे पहा, ते पण छान असं परतून घेतलं का मग हे आपण तेलामध्ये घालायचं, म्हणजे छान तरी येते त्याला. आपलं जे तेल पण आहे मसाल्याला ते पण छान सुटतं. आपण अद्रक लसूणची पेस्ट, पुन्हा हे लाल तिखट, काश्मीरी तिखट, हळद, धना पावडर घालून पहा आपली ग्रेव्ही किती छान झालेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान अशी आपली ग्रेव्ही परतली का त्याच्यामध्ये आपण जे हे कांदा टोमॅटो जे भाजून घेतलेलं आहे त्याची पेस्ट आपल्याला घालायची. काजू तीळ हे जे आपण सगळे भाजून ठेवलं होतं, ही पेस्ट त्याची घालून घ्यायची. त्याच्यामुळं भाजी आपली एकदम जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते आणि छान होते. पहा, कलर पण किती सुंदर आलेला आहे. छान आपल्याला ही पण परतू घ्यायची ग्रेव्ही. हा मसाला बनवायला कमीत कमी 4 ते 5 तास जाता, एवढा मसाला बनवायला. पहा, किती छान तेल आले, कलर पण किती छान आला आपल्या ग्रेव्हीचा. ग्रेव्ही छान परतून घ्यायची. ह्याच्यापासून आपण पनीर, आलू मसाला, जेवढ्या आपल्या भाज्या आहेत तेवढ्यांसाठी हा आपण मसाला वापरू शकतो. शेवभाजी मी तुम्हाला ह्या मसाल्यापासून भाजी बनवून दाखवून आपण कशी बनवतो. पनीरची वगैरे, आलू मटर, पनीर मटर.
पहा आपली ग्रेव्ही किती छान आणि इतका घरभर वास पण त्याचा येत आहे सुगंधित. पहा आपली छान ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा. थोडंसं मीठ घाला चवीनुसार.